नमस्कार मित्रांनो, मी नितीन बागुल, तुमचा फिटनेस कोच. आज आपण जाणून घेणार आहे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दल. बरेच लोक विचारतात, सर मला वजन कमी करायचंय तर मी कार्डिओ कधी करू, सर मला मसल वाढवायचे तर मी कार्डिओ केलेलं बेनिफिट राहील का नाही. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेऊया. कार्डिओ म्हणजे काय, की जे कार्डिओमुळे आपलं हृदय चांगलं राहतं, कोलेस्ट्रॉल कमी होतं. कार्डिओ मध्ये कोणत्या एक्सरसाइज येतात, जसे की चालणे, धावणे, स्विमिंग, स्किपिंग, या गोष्टी कार्डिओ एक्सरसाइज मध्ये येतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्नायू वाढवणे, ते मजबूत करणे. त्याच्यामध्ये कोणत्या एक्सरसाइज येतात, डंबेल्स, बारबेल, मशीन्स, त्याचप्रमाणे बॉडी वेट एक्सरसाइज जसे की पुशअप्स, पुलअप्स, डिप्स, या गोष्टी तुमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये येतात. कार्डिओ करायचे फायदे काय होतात, कार्डिओमुळे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं, तुमचं मेटाबॉलिझम वाढून जातो, त्याचप्रमाणे तुमचा ताणतणाव कमी होतो, स्ट्रेस लेवल कमी होते, त्या मधुमेह आणि रक्तदाब हे नियंत्रणामध्ये राहतात. स्ट्रेंथ ट्रेनिंगने काय होतं, तुमचे मसल स्ट्रॉंग होतात, त्यांचे वाढ होते, त्याचप्रमाणे ते बळकट होतात आणि तुमचं मेटाबॉलिझम वाढून कॅलरीज खूप जास्त प्रमाणात बर्न होतात आणि तुमचे शरीर सुडोल आणि फिट बनते. कार्डिओ ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांनी कार्डिओ किती वेळ करावा पाहिजे आणि कधी करावा पाहिजे. ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांनी कार्डिओ स्ट्रेंथ ट्रेनिंग नंतर रोज 20 ते 30 मिनिटं करायला पाहिजे. ज्यांना मसल गेन करायचं आहे त्यांनी कार्डिओ आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायला पाहिजे. आणि जनरल फिटनेस, ज्यांना फक्त फिटनेस चांगला ठेवायचा आहे, अशा लोकांनी सुद्धा आठवड्यातून 3 वेळा कार्डिओ आणि 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात. तरी पण तुमच्या नुसार तुम्ही कार्डिओचं शेड्यूल आखू शकतात. आणि कोणाला जर कन्फ्युजन असेल की कार्डिओ कधी करायला पाहिजे, माझ्या वेट नुसार, माझ्या हाईट नुसार, मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, मला रक्तदाबाचा प्रॉब्लेम आहे, तर ते लोकांनी मला मेसेज करा. मी त्यांना सांगेल की तुम्ही कार्डिओ किती वेळा करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अजून अशीच माहिती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंग बली.